नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या नवीन सीरीजमध्ये. नाद कधी काय यायला पाहिजे आपण सीरीज चालू केलेली आणि प्रथम धन्यवाद. तुम्ही मागच्या व्हिडिओला खूप चांगला सपोर्ट दिला. आम्हाला काही सजेशन पण आले की तुमचं किती साफ नाही ते समजून घ्या. तसं आम्ही व्यवस्थित तुमचं साफ करण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. आणि आजच्या सीरीजचं नाव आपण बनवलं आहे दह्याची कढी. ताक उपलब्ध नसल्यामुळे दह्याची कढी बनवायला लागली आहे. आणि नेहमीप्रमाणे आज पण आमच्या दीदी साहेबांनी फक्त पोळ्या बनवून गेलेले आहेत. तर आपण आता दह्याची कढी बनवूया 4-5 लोकांसाठी. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो आम्ही काय काय केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे, एक 10-15 ग्राम असतील, एक 15-20 मिरच्या आहेत, थोडा लसूण आहे, एक आपलं पाकळी याचा लसूण आहे, अद्रक थोडीशी आणि एक 3 आपला कढीपत्ता आणि मोकळ्या मनाने घेतलेली आपली कोथिंबीर आणि अर्धा लिटर दही. तर याचे मी मसाला तयार करतो आणि तुम्हाला मसाला सांगायला ना. पण मिक्सर मधून आपलं दही आहे ना ते ग्राइंड करून घेतलेले. दही ग्राइंड का केलेलं माहितीये का आपण, की दह्याला थिकपणा येण्यासाठी ग्राइंड केलेलं. आपण जर आपण डायरेक्टली दही वापरलं ना तर फाटलेला जो चहा कसा होतो तशी कढी होती. हे मी एक ऑब्झर्वेशन केलेलं. त्यासाठी आपण त्या दह्याला 1 मिनिट ग्राइंड करून घेतोय. आता थोडा त्याला थिकपणा येतोय. इज इट विजिबल? या ओके सुदर्शन. ओके. सो दह्याला ग्राइंड केलेलं आहे आणि हा आपण मसाला पण इथे तयार केलेला आहे. तर या मसाल्यामध्ये आपण जे मी ज्या 10-15 मिरच्या दाखवल्या त्या, परत आपले शेंगदाणे, लसूण, हे सगळं आपल्या मिक्सर मधून 1-2 मिनिटासाठी ग्राइंड करून घेतलेलं आहे. आणि सोबत आहे कढीपत्ता नाही. तर आपण कढई तापायला ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये असं मन मोकळेपणाने परत एकदा कालच्या सारखं तेल टाकून घेऊयात. मस्त असं तेल टाकूयात. आपल्याला त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी पण टाकायची. तर मला वाटतं तेल बास होईल, थोडं शिल्लक होईल पण ठीक आहे. मन मोकळेपणाने आपलं चलून द्यायचं, काही विषय नाही. सो गॅस पण चालू आहे. गॅस मी फुल करतो म्हणजे आपलं तेल जोपर्यंत तेल गरम होते तोपर्यंत इकडं एक सिक्रेट मी स्वतः नाही म्हणता येणार पण असंच बघून बघून इकून तिकून कसं तरी हे मसाले तयार करून हे असं करत असते मला कळलेलं. तर जो आपला मसाला आहे ना तो सगळा आपल्या ह्याच्यात टाकून घ्यायचा दह्यात. तर मी तो आता टाकून घेतोय सगळा. एक आपण जेवढा पण मिरच्याचा मसाला केला होता सगळा टाकून घेतोय. आणि बघूयात आता त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन थिकपणा आणण्यासाठी कढीमध्ये हे पण टाकावं लागेल आपलं बेसनाचं पीठ. बेसनाचं पीठ खाऊन टाकायचं तर आपली कढी ज्यावेळेस शिजते ना त्यावेळेस ते बेसनाचं पीठ कढीला थिक करत असतं. शिकून घ्या तुम्ही, माझ्याकडनं गरज पडेल तुम्हाला पण. गरज आम्हाला. आपण 2 चमचे पीठ टाकतोय, 1 चम्मच आणि 2 चम्मच. हे आपण ऍडजस्ट पण करू शकतो जशी जेवढी आपल्याला आपली कढी हे लागते. म्हणजे कुणाकुणाला घट्ट कढी आवडते, कुणाकुणाला पातळ आवडते. घट्ट चुरून खाण्यासाठी लागते, पातळ चुरून खाण्यासाठी लागते आणि घट्ट अशी थोडी लावून खायसाठी लागते. तर असं मस्त एकदा मिश्रण व्यवस्थित आपण एकजीव परत करून घेऊयात. आणि तोपर्यंत आपलं तेल पण ऑलमोस्ट तापत आलंय. पण तत्पूर्वी आता हे नुसतं झालं दह्याचं आणि ह्याचं मटेरियल, पण आपल्याला याची क्वांटिटी पण वाढवावी लागेल. तर त्यासाठी आपल्याला पाणी याच्यात थोडं टाकावं लागेल. तर अर्धा लिटरच्या दह्यामध्ये आपण 1 कप भरून पाणी टाकू शकतो. पाण्याने एक तर क्वांटिटी पण वाढते आणि आपल्या दह्याचा जो आंबटपणा असतो तो पण जरा कमी होतो. म्हणजे कढी जास्त आंबट लागत नाही. तशी कढी आंबट असल्यावर चांगली लागते. पण आम्हाला आता फक्त अर्धा लिटर दही घेतलेलं आहे, ते पुरलं पण पाहिजे 4-5 जणांना. त्यासाठी थोडं पाणी पण टाकलं. आणि आता एकदम मस्त असं मिश्रण एकजीव करून घ्या. काय होतं ना याच्यात आपलं जे आपण पीठ टाकलेलं आहे ना याचं बेसन पीठ, त्याच्या थोड्या गिठोळ्या तयार होतात. तर त्या गिठोळ्या जाण्यासाठी याला थोडं आपलं हलवून घ्यावं लागतं. हलवून घेऊया आपण त्याला. गिठोळ्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत. थोडे टिपके उडायला लागलेत, मॉटर रेस खराब व्हायला लागला, परत उद्या मलाच धुवून लागेल. ठीक आहे, तुमच्यासाठी परत एकदा एक करतो. थोडं आपलं थोडं अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज असं तुम्ही व्यवस्थित फिरून घेतल्यानंतर बघायचं गिठोळ्या हे झाल्या का. आणि याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकायची मी विसरलो होतो. तर याच्यामध्ये थोडी हळद पण आपल्याला टाकावी लागेल. थोडी म्हणण्यापेक्षा जरा जास्त टाकणं लागेल कारण कढीला आपल्या रंग पण आला पाहिजे. तर मी गॅस थोडा कमी करतोय कारण आपल्याला तेल भरपूर तापलेलं आहे पण आपलं अजून हे पण तयार नाही झालं.
त्यासाठी मी हळद अजून थोडी ओके चमच्याला गुतली होती आपली हळद. होतं अजून थोडी हळद घेतोय. काय कलर मला आलेला स्टक झाली होती ती. ओके. आता हे बघा ऑलमोस्ट सगळ्यात इथं आपल्या बेसन पिठाच्या गठोड्या सगळ्या निघून गेलेले आहेत. काही अडचण नाही. हां. एक मिनिट आपल्या चमच्याला अर्ध मटेरियल तसं राहिले. हायजीन वगैरे सगळं विसरून जा. हायजीन वगैरे असं काही नसते. मी हात वगैरे व्यवस्थित धुतलेले आहेत. खाणारे खाते एवढं आहे. ओके. आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आपलं तेल पण तापलेलं आहे. मी एकदा हातात धुवून घेतो. तर आपल्या तेलामध्ये आपल्याला टाकायचे जिरे आणि मोहरी. तर सुरुवातीला मोहरी टाकू. मोहरी थोडी हार्ड असते आणि मोहरीचं सगळं यायला पाहिजे याच्यामध्ये. मोहरी अशी मस्त फुटली पाहिजे. तर मस्त असा पैकी मोहरीचा फ्लेवर आपल्या तेलामध्ये गेला पाहिजे. तर त्यानंतर मोहरी आता मस्त तडतडायला लागली बघा. ती तडायला लागली तर लगेच आपल्याला टाकून घ्यायचे मोकळ्या मनाने जिरे आणि चवीनुसार जिरे. डायरेक्ट फेमस व्हायच्या मार्गावर दिसायला लागला मला. चवीनुसार जिऱ्याला पण असं थोडंफार तडकून द्यायचं आणि लगेच त्याच्यामध्ये टाकायचा कढीपत्ता टाकला की थोडं त्याला 1-2-3 सेकंद थांबून द्यायचं. थोडा त्याचा फ्लेवर उतरला की आपलं टाकायचं ताक. असं आणि झाली कढी. ऑलमोस्ट कढी झालेली आहे. याच्यामध्ये आता काहीच नाही. थोडं फक्त त्याला गॅस आपण थोडा आणखीन कमी करूयात. आणि आणखीन गोष्ट एक विसरलो मी, आपली पळी घालायची घ्यायची विसरलो. तर 1च मिनिटात मी ती घेतो आणि आपण बघूयात. ठीक पण आपण बघूयात, नाही तर परत पण टाकावं लागेल आपल्याला. हा ओके मला तरी वाटतं. आणि मीठ टाकायचं राहिलंय ते मीठ मी टाकून घेतो चवीनुसार. आपला मिठाचा डब्बा. ते मिठाच्या डब्यामध्ये चमचा. तांबा चमचा खालीच राहिला. ओके. थोडं मीठ टाकून घेऊ. तसं हाताने पण टाकू शकतो मी, पण ते मागच्या वेळेस जरा मीठ जास्तच झालं होतं. तर जास्त नखरे न करता मीठ टाकून घेतो. ओके. मीठ व्यवस्थित टाकलेलं आहे. बरं त्याला व्यवस्थित हलवून घेतो आणि थोडा गॅस वाढवतो. थोडा डवून मी टेस्ट करून बघतो मिठाला वगैरे कसं आहे. ओके. थोडं उकळी वगैरे येऊन देतो. उकळी आल्यानंतर आपण त्यात कोथिंबीर टाकूया आणि यावेळेस मी तुम्हाला फायनल झालेली दाखवणार. आम्ही खाऊ शकतोय ना? अरे विषय नाही. उकळी होती. नाद करती काय कढी ऑलमोस्ट तयार झालेली मित्रांनो. तिला मस्तपैकी उकळी आलेली हवी तर उकळी तिला दाखवू शकतो. उकळी वगैरे आलेली तर आपला शेवटचा आणि लास्टचा पार्ट म्हणजे आपली जे धनी आहे. धनिया कोथिंबीर अशी मस्त घ्यायची आणि अशी मस्त त्याच्यावर स्प्रेड करायची. कोथिंबीरीने एकदम मस्त असा फ्लेवर येतो आणि खायला कढी एकदम चांगली पण लागते. आणि कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा आपण हलवून घेऊ आणि तिला 5 मिनिटं झाकून ठेवू. तर अशा पद्धतीने आपली नाद करती काय कढी मी एकदा टेस्ट करतो. ओके. सध्या तरी हे खाल्ल्यानंतर मला रिव्ह्यू देते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. 5 मिनिटातील झाकून ठेवतो. आपली कढी ऑलमोस्ट तयार आहे. जर रेसिपी आवडली चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या सबस्क्राईब नंतर एक तुम्हाला छोटीशी घंटी दिसत असेल ती तुम्हाला लवकरात लवकर आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तिला प्रेस करा. धन्यवाद. नाद करती काय यायलाच लागतं.